अरे नमस्कार गाववाल्यांनो. या वर्षीचो म्हणजे 2024 सालचो गणपती उत्सव आता संपलो असं म्हणत काय हरकत नाही. हा 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 पण तो सगळ्यांसाठी नाही. आपलो उत्सव अजून तसोच चालू व्हा. चला चला लवकर तयार व्हा. थंयच नुसता बसून काय रावलात. आपणाक परत एकदा कोकणात म्हणजे आपल्या गावात जाऊचा आहात. तुमका परत टेन्शन इला असात ते तिकटींचे वांदे, 24 तास प्रवास, तर त्याचा विचार सोडून देवा. आपणाक एसटी आणि ट्रेनचे तिकीट काढूचे काय एक गरज नाही. आणि ते स्पेशल गाडे तर नकोच नको. तुम्ही असाच थंयच बसा आणि ह्यो व्हिडिओ पुरो बघा. हो, गौरी माता, तिचे ओशे, तिच्यासाठी म्हटलेली गाणी, घातलेल्या फुगड्या ह्या सगळ्या बघूक नाही तर गौरी गणपती सणाची मजा नाही. गौरी सणाच्या दिवशी तिचा शृंगार करू आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून घरातले सुनो, नाती, मुलीबाळी सगळे त्याचे उत्साहित झालेले असतात. त्यांची धमाल मजा मस्ती जर तुमका अनुभवाची असाल तर शेवटपर्यंत ह्यो व्हिडिओ न थांबवता बघा. आणि होय गाववाल्यांनो, तुमका ह्यो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करून प्रतिसाद देवा आणि आपल्या मित्र परिवाराक शेअर करून माझ्या चॅनलाक सबस्क्राईब करा. चला आपण आता गौराईला आपल्या घरी आणायला चाललो आहोत. गणेश चतुर्थीनंतर 3-4 दिवशी गौरीची स्थापना केली जाते. यावेळी गौरी म्हणून तुळस, लाल भाजी, आघाडा, हळद आणि तेरडा अशी 5 रोपं एकत्र पूजली जातात आणि त्यांची घरी आणून स्थापना केली जाते. गौरी संपन्नता आणि सुबत्ता घेऊन येते. गौरीला गणपतीच्या आईचे अर्थात पार्वती मातेचे रूप मानतात. तिला घरात माहेर वाशिणीचे स्थान दिले जाते. तिचे कौतुक केले जाते. तिला छान खाऊ पिऊ घातलं जातं आणि तिचा मान सन्मान केला जातो. आता गौराईच्या प्रतिकात्मक रूपाला छान साडी नेसवून तिचा साज शृंगार करून तिचीही स्थापना केली जाते. गौरी आगमनानंतर तिला ओवसण्याची प्रथा आपल्या कोकणात आहे. ओवसणे म्हणजे ओवाळणे. ओवसा, औसा आणि वौसा हे शब्द जरी वेगळे असले तरी त्याचा अर्थ हा एकच आहे. गौरीचा ओवसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे. जेव्हा पूर्वा नक्षत्रामध्ये गौरी येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. जर लग्नाच्या पहिल्या वर्षी ओवसा भरला नसेल तर पूर्वा नक्षत्रामध्ये गौरी येण्याची वाट बघावी लागते. पहिला ओवसा हा नववधूसाठी महत्वाचा असून माहेरी आणि सासरी ती गौराई समोर सूप ओवसते. ओवसण्यासाठी बांबूच्या सुपाचा वापर केला जातो आणि या सुपात काय ठेवायचे ते कुळाचार आणि प्रांतानुसार बदलते. काही जणांकडे 5 तर काही ठिकाणी नववधू 10 सुपांचा ओवसा घेऊन येते. या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो. त्याला हळदी कुंकू लावले जाते. सुपात रानभाज्यांची पाने, 5 प्रकारची फळे, सौभाग्य लेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. गौराईची ओटी भरल्यानंतर ही सूप माहेर आणि सासरच्या ज्येष्ठ मंडळींना दिली जातात. पहिला ओवसा झाल्यानंतर मग दरवर्षी एक सजवलेले सूप घेऊन गौराई समोर ओवसा केला जातो. भरलेलं सूप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. अशा प्रकारे ओवसा म्हणजे एक प्रकारे माहेर वाशिणीचे कौतुक व मानसन्मान करून गौरीसारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रथेमागचा उद्देश आहे.
शशुरस्य कुलदेवता सिद्धिविनायक महागणपती ज्येष्ठा गौरी समस्त आराध्य देवता, तर हे समस्त सावंत त्याच्यामुळे त्यांचे समस्त कुटुंबीय यांना आपल्या चरणी यथाशक्ती दाम्पत्य यांनी आपल्या चरणी यथाशक्ती अर्पण करून या ठिकाणी ज्येष्ठा गौरी पूजन आरंभ केलेला आहे। आरंभकाली भरलेला नारळाचा पळविडा करून जो काही मानसन्मान केलेला आहे, या मानसन्मानावरती आपण सहकुटुंब सहपरिवार समस्त देवतांनी या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून हाती घेतलेलं कार्य कोणत्याही प्रकारची अडचण न येता निर्विघ्नपणे पार पडून द्या। ज्या काही त्यांच्या इच्छित मनोकामना असल्या परिपूर्ण करा म्हणून या करत असलेल्या सेवेचं अखिल कल्पोक्त शुभफल या समस्त कुटुंबियांना प्राप्त करून द्या। वैवाहिक दाम्पत्यांना प्राप्त करून द्या। ज्या ज्या काही त्यांच्या इच्छित मनोकामना असल्या परिपूर्ण करा। शारीरिक मानसिक क्लेशपीडा नष्ट करा। संपूर्ण कुटुंबाला दुःखाशी कायम ठेवा। उद्योग धंद्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचे यश प्राप्त करून द्या। विशेषतः वंशवृद्धी होईल असा आपला कृपाशीर्वाद प्राप्त करून द्या। सकल इच्छित मनोकामना परिपूर्ण करून ज्या श्रद्धेने ते आपली सेवा करतायत त्यांची श्रद्धा अधिक दृढ करून आपली सेवा करून द्या। सगळ्यांचा सांभाळ करा, कल्याण करा आणि बरं दे। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी नारायणी नमोस्तुते। दिवसभर गौराईची सेवा करून दमलेल्या सुना, नाती, मुलीबाळी आता पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठा गौरी समोर गाणी म्हणून आणि फुगड्या खेळून स्वतःचं मनोरंजन करतात। त्याशिवाय दिवसाचा शेवट कसा होणार? यावेळी आपल्याला खूप धमाल, मजा, मस्ती बघायला मिळते आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं, ताजतवानं होऊन जातं। आमच्या तालुक्याचे कणकवली नाव डोले दर्यावरी। गावाचे शिवडाव नाव डोले दर्यावरी। आमच्या गावाचे शिवडाव नाव डोले दर्यावरी। शिवडाव गावात झेंडा कोणी रोविला ग। 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 झेंडा रोविला गौराई मातेने ग। झेंडा रोविला गौराई मातेने। बापाला राजा विचारते आपल्या बापाला। राजा विचारते आपुल्या बापाला। राजा विचारते आपुल्या बापाला। अंगणात कोणाले मुरलीवाले। बाबा अंगणात कोणाले मुरलीवाले। माझ्या अंगणात कोणाले मुरलीवाले। माझ्या अंगणात कोणाले मुरलीवाले। नाना दिवाळी उद्या काय दसरा दोन्ही पाय दसरा। शालू शालू मुंबईचा निघालू शालू।
दर्याचा बारंबा नका होडी नाही चाले दर्याचा बारंबा नका होडी नाही चाले दर्याचा बारंबा होडी नाही चाले दर्याचा बारंबा नका होडी नाही चाले दर्याच्या टोका दर्या होडीच्या टोकावर नका सुरीला उभे 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 दर्याच्या किनारी नका सुवर्ण उभी दर्याच्या किनारी दर्याच्या किनारी नका सुवर्ण उभी दर्याच्या किनारी नका सुवर्ण उभी साखर घेतली सव्वा शेर साखर घेतली सव्वा शेर साखर घेतली सव्वा शेर साखर वाटिली वाटिली नागरात साखर वाटिली नागरात साखर वाटिली वाटिली नागरात साखर वाटिली नागरात भाजी म्हटलं बेट काढली ठिकाणी बसेल भाजी म्हटलं बेट पाय सोड पाय सोड खाली गौराई समोर पारंपरिक गाणी आणि फुगड्या खेळून झाल्या. आता वेळ आली आहे माहेरवाशीण गौराईची विश्राम करायची. त्याचीच आता ही तयारी चालू आहे. गौराईला विश्राम करण्यासाठी पलंग तयार केला जातोय.
खूप सांभाळून काळजी घेत गौराईला उचलून तिला विश्रामासाठी पलंगावर ठेवलं जाईल. झोपा देते का माहेर वशीन आता 7 वाजेपर्यंत जरा आराम करू दे. दुसरा दिवस हा गौरी विसर्जनाचा. विसर्जना आधीची ही शेवटची आरती. गणपती बाप्पा गौरी माते की गौराईला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. कुटुंबाक दायर सगळ्यांना सुखी राखा. अशीच आपली सगळी जमा कर घे पटकन. गौरी माते की हाच भाकरी भाजीचा नैवेद्य विसर्जनानंतर प्रसाद म्हणूनही वाटला जातो. माहेरवाशीण आपले कोड कौतुक करून घेऊन सर्वांना आशीर्वाद देऊन आता आपल्या घरी परतायच्या मार्गी लागली आहे. गौराईला विसर्जनासाठी विहिरीवर आणलं जातं. ह्यावेळी गौरी म्हणून घरी स्थापन केलेल्या 5 रोपांबरोबर गौरीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला देखील आणलं जातं. यावेळी या 5 रोपांची पूजा केली जाते. आता ही 5 रोपं विहिरीवर लावली जातात आणि गौरीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा मुखवटा वेगळा करून घरी आणला जातो. आता सर्वांना भाकरी भाजीचा प्रसाद वाटप केला जातो. अशा प्रकारे हे गौराईचं विसर्जन केलं जातं. गाववाल्यांनो, माझा बालपण मुंबईत गेल्यामुळे गौरीचो ओसो मी पहिल्यांदाच बघितलंय. जेवढा माका कळला तसा मी तुमच्यापर्यंत पोचवूचो प्रयत्न केलाय. त्याच्यात काही चुकी झालेली असेल तर माका क्षमा करा. आणि हो, माझो मालवणी बोलूचो ह्यो प्रयत्न तुमका कसो वाटलो ता कमेंट करून माका नक्की कळवा.